आज आपण पाहणार आहोत एकदम सोपी आणि 2024ची एकदम ट्रेंडिंगमध्ये असलेली ही डिझाईन आहे। खूप सोपी आणि सरळ आणि शिलाई पण मिळते, गिराईक शिलाई पण देतात। तर हे एकदम सोपी ही पद्धत आहे। आपण ज्यावेळेस कटिंग करतो त्यावेळेस उंचीपेक्षा आपण 1 इंच जास्त ठेवतो, तर उंचीपेक्षा आपल्याला 2 इंच जास्त ठेवायचं आहे। आणि ह्या प्रकारे तुम्हाला गळा तुमचा जो असेल तो कट करून घ्यायचा आहे, म्हणजे मापाच्या उंचीच्या। आणि हे खालची जी पट्टी आहे आणि काठापदराचं जर ब्लाऊज असेल तर नक्कीच त्याला खूपच छान ही डिझाईन बसल्या जाते। तर पाहू शकता मी हे काठ कट करून घेतलेला आहे आणि ज्या म्हणजे आपला जो काठ आहे त्याच्यापेक्षा आपल्याला अर्धा इंच जो म्हणजे जी प्लेन साइड असते ती आपल्याला वर ठेवायची आहे, तो कट करून घ्यायचा आहे। एकदम सुंदर अशी ही डिझाईन दिसते, बनवायला पण सोपी आहे आणि दिसायला पण छान आहे अशी ही डिझाईन। तर पाहू शकता आपण हा काठ आपण हे पलटून घ्यायचा आहे, एका साइडला आपल्याला वरच्या साइडला आपल्याला काठ पलटून घ्यायचं। इतकी सोपी डिझाईन आहे, त्याच्यावर दाब टीप द्यायची। आता हे आपल्याला काठ आपला तयार झालेला आहे आणि खाली आपण नंतर पट्टी लावणार आहोत। ज्यावेळेस जोडून झाल्यावर आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची। इतकी सोपी डिझाईन आहे, खूप नवीन जरी असाल तरी तुम्हाला पटकन येणारी ही डिझाईन आहे। आपल्या मापासारखंच कटिंग करायचं, फक्त 1 इंच आपण उंचीपेक्षा 1 इंच जास्त ठेवतो तर तसं 2 इंच ठेवायचं आणि कटिंग करायची। तुम्हाला अगोदर कोणत्या कटिंग करायची गरज नाही, या प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे। आणि हे पलटून घेतल्यामुळं डिझाईन खूप छान म्हणजे फिनिशिंगमध्ये येते। आणि हे छोटे छोटे कट्स द्यायचे, त्याच्यामुळं कट्स दिल्यामुळं ते जे व्यवस्थित असा गोल आकार आहे तो पलटला जातो। तर अतिशय छान ही आपली ही डिझाईन आहे आणि हे आपण हे नखाने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ऑटोमॅटिक आपलं हे प्रेस होतं। या प्रकारे पलटून घ्यायचं आहे। आणि तुमचं एखादी नोकेली चीज जर असेल तर त्यांनी थोडंसं हळूहळू तुम्ही ते टोक काढून घ्यायचा, नाही तर जोरात जर केलं तर ते वर निघण्याची शक्यता असते, त्यासाठी सांभाळून करायचं आहे। आणि हे असं 1 टंचन अंतर ठेवायचं आहे आणि ह्या पद्धतीने तुम्हाला गळ्याला एक असे दाब टीप देऊन घ्यायची आहे। खूप छान फिनिशिंग येते, पाहू शकता। आणि लगेच अस्तर जोडून घ्यायचं आहे आपल्याला। आहे ना खूप छान डिझाईन। तर खास संक्रांती स्पेशल ही डिझाईन आहे, कारण ज्यांना जास्त बडबड वगैरे डिझाईन आवडत नाही त्यांच्यासाठी ह्या छोट्या छोट्या डिझाईन दिसायला पण छान आहेत आणि डिझायनर ब्लाऊज दिसतं पण, तर त्यासाठी ह्या छोटे छोटे डिझाईन जे स्टँडर्ड लोक आहेत तेच घालतात, कारण त्यांना हे बडबड अजिबात आवडत नाही डिझाईन। तर अशा छोट्या स्मॉल डिझाईन खूप छान दिसतात, तर नक्की ट्राय करा। सीझन सुरू आहे आणि तुम्ही पण सजेस्ट करू शकता, कारण आपल्याला बनवायला पण सोपी आहे आणि दिसायला नवीन आहे। तर गिराईक लगेच हो म्हणतं, तर शक्यतो तुम्हीच म्हणजे सांगायचं की एक साइड काठ मोठा येतो, एक साइड छोटा येतो, तर त्यांच्यासाठी त्या ब्लाऊजसाठी हे डिझाईन खूपच परफेक्ट बसतं। नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून सांगा। या साईडला सुद्धा आपल्याला असं टोक व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आहे ना खूप छान डिझाईन, सोपी, कोणते कट्स वगैरे नाहीत, काही नाही, डायरेक्ट आपण म्हणजे कट करू शकतो। तर पाहू शकता तिथं आपण बटन लावणार आहोत। आता जो काठ आहे तो आता ते पाहू शकता, काठ आपण ज्यावेळेस काठ पाहणार आहोत त्यावेळेस तेवढा जो अंतर आहे तो कट करून टाकायचा, कारण आपण तो खालचा जो अंतर आहे आपला मार्जिंगमध्ये गेलेला आहे आणि डायरेक्ट लावून टाकायचं, कारण खालचं 1 टंचन ठेवायचं, कारण आपण उंची एक्स्ट्रा 1 इंच ठेवलेलीच आहे। खाली अर्धा इंच जातील, वर अर्धा इंच, त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित असं हे तेवढं कट केल्यामुळं ते बरोबर बसतं आणि टोकाला टोक लावून मिळून घेतलं
की परफेक्ट असं आहे. पण अंतर जोडताना मात्र त्या साईडचं बी या साईडचं बी अंतर तेवढंच आलं पाहिजे, तरच तुमची वरची जी म्हणजे जो त्रिकोण दिसतो तो खूप छान दिसतो, फिनिशिंगमध्ये येतो. तर हा ट्राय तुम्ही नक्की करा आणि असेच डिझाईन करत राहा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच छोटे छोटे व्हिडिओ पाहत राहा, जेणेकरून तुम्हालासुद्धा छोटीशी अशी आयडिया आहे त्या येऊन जातील. तर पाहू शकता याप्रमाणे आपण केलेलं आहे. आता आपण खालच्या साईडला ना पट्टी लावून घ्यायची आहे खालच्या साईडला आणि ह्याच्यावर दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर पहा किती सुंदर अशी डिझाईन आलेली आहे. आणि आपण पट्टी लावायच्या अगोदर आपल्याला मोजून घ्यायचं आहे, आपली उंची जास्ती तर झाली नाही ना किंवा कमी झाली का, त्या गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत. आता छान आपण ही पट्टी लावून देणार आहोत. एकतर फिनिशिंग पण खूप छान येते. टक्स आणि टक्स मारून झाला की नख मारायचं, म्हणजे प्रेस बरोबर होतं. आता पट्टी लावून घ्यायची आणि मी ह्या पट्टीला अजिबात म्हणजे दोन्ही साईडला खुलं सोडलेलं आहे, कारण आपण ज्यावेळेस पलटून घेणार आहोत फक्त ती एकदम पाव इंचाची पट्टी आपली दुमड होणार आहे. त्यासाठी मी कोणत्याच साईडला दुमडून घेतलेलं नाही, डायरेक्ट पट्टी लावत आहे. कारण आजकाल खूप फॅशन निघली आहे ती. पहिल्यासारखं तुरपई वगैरे करायची भानगड नाही आणि कुणाला वेळ पण नाही तुरपई उकलल्यावर करायला. तर पाहू शकता असं हे पलटून घ्यायचं आहे डबल आणि छोटीशी आपली नाजूक पट्टी ही तयार होती. पाहू शकता ना, आतून पण फिनिशिंग आलेली आहे आणि बाहेरून पण फिनिशिंग आलेली छान. तर आपलं पूर्ण ब्लाऊज तयार झाल्यावर असं दिसेल. आता आपण त्याला बटन लावूया. तिथं बटन लावायचं आहे. परत एकदा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.